AB and CD, two parallel line and one transversal line PQ. आता आपण पाहू दोन लाईन पॅरलल आहेत आणि PQ त्याला ट्रान्सव्हर्सल आहे. तर पहिलं घेऊन घेऊ आपण करेस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे त्याला म्हणतात मराठीत संगत कोन. आता संगत कोन मधला पहिला अँगल घेऊ. जसं अँगल AMP, याच्या संगत कोन कोणता होईल? CNM, CNM किंवा तुम्ही MNC पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर दुसरा अँगल घेऊ आपण, अँगल PMB. कोणता होईल त्याचा अँगल? MND, अँगल MNB, म्हणजे हा इकडचा तर हा इकडचा. दुसरा घेतो आपण अँगल AMN. कोणता होईल? CNQ. त्याच्यानंतर अँगल BMN, त्याचा अँगल DNQ. हे झाले आपले संगत कोन. आणि संगत कोनाची जे मेजर असते किंवा माप असते ते बरोबर किंवा इक्वल असते. जसं अँगल AMP हा 30 डिग्रीचा असेल तर याचे संगत कोन MNC सुद्धा 30 डिग्रीचा असेल. समजलं? ओके.